कोल्हापूर जिल्ह्यातल्या गावगुंडांकडून हॉटेल सागरीमध्ये राडा झालाय। फुकट दारू पिऊन गावगुंडांनी अगदी वेटर आणि मॅनेजरला मारहाण केली। हॉटेलची तोडफोड आणि मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली। प्रत्येक आठवड्याला हॉटेलमध्ये येऊन फुकट दारू पितात आणि दहशत निर्माण करतात असे प्रयत्न ते करतात असं ओमकार शिंदे, आदित्य नावाच्या गावगुंडांसह इतर 8 गावगुंडांनी हॉटेलची तोडफोड केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर ठिकाणावरून उपस्थित आहेत। रणजित, मला सांगा काय नक्की झालंय? मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून सुरुवात झाली? कोल्हापूर सांगली महामार्गावर हे जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये दर आठवड्याला काही गावगुंड घुसून संध्याकाळी दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा उद्योग त्यांचा चालला होता। गेली महिनाभर या हॉटेलच्या मालकांनी हा सर्व प्रकार सहन केला। काल रात्री सुद्धा 9:30 वाजता हे टोळकं साधारण 10 ते 12 जणांचं टोळकं त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी पुन्हा दारू मागितली आणि जेव्हा वेटर आणि मॅनेजरनी त्यांच्याकडे बिल मागितलं त्यावेळी या सर्व टोळक्यांनी मॅनेजरला आणि वेटरला मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच हॉटेलची मोठ्या प्रमाणात त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली। याचे सर्व फुटेज हे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे। यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। मात्र पोलिसांनी अद्यापही या गावगुंडांवर कुठलीच कारवाई केलेली नाही आहे। मात्र या परिसरात जे हॉटेल्स आहेत या सर्व हॉटेल्समध्ये वारंवार या गावगुंडांचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीच दाखल झालेल्या आहेत। गेल्या आठवड्यात देखील 2 वेटर्सना बेदम अमानुष मारहाण झाली होती। त्यानंतरची नक्कीच रणजित, धन्यवाद। आपण पाहतोय की कोल्हापूरमध्ये अनेकदा ही घटना होत असताना पुन्हा दारुडे तमाशे घालतायत।